पिंजर गावातील पाणी पुरवठा 20 दिवसांपासून बंद. हातपंप सुद्धा सलाईनवर. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची दांडी. बार्शी टाकळी तालुक्याचे केंद्रबिंदू म्हणून समजल्या जाणाऱ्या पिंजर येथील ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा गेल्या 2 दिवसांपासून बंद आहे. तर गावातील अनेक हातपंप बिघडले असून ते सलाईनवर असल्यामुळे नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. रमजान उपवास आणि उन्हाळ्याच्या तोंडावरच पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यानं पिंजर येथील ग्रामपंचायत अधिकारी विजय नवलकर यांच्या नावानं बोटं मोडली जात आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पिंजर इथं ग्रामपंचायतची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना सुरू आहे. मोजरी खुर्द येथून पाणी पुरवठा होत असताना त्या ठिकाणची इलेक्ट्रिक मोटार गेल्या 20 दिवसांपासून बंद होती. यासाठी सरपंच यांनी वारंवार पाठपुरावा केला. पाणी पुरवठा सुरू होण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न सुद्धा केले. मात्र इलेक्ट्रिक मोटार बंद असल्यामुळे ही पाणी पुरवठा योजना गेल्या 20 दिवसांपासून बंद आहे. या बाबीला जबाबदार असलेले पिंजर ग्रामपंचायत अधिकारी विजय नवलकार हे वारंवार गैरहजर असतात. त्यामुळे लोकांच्या संपर्कात देखील नसतात. सणासुदीच्या आणि ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. याबाबत सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उद्यापासून पाणी पुरवठा सुरळीत सुरू होईल असं सांगितलं आहे. परंतु त्यांच्याकडे मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी आहे असं ग्रामपंचायत अधिकारी विजय नवलकर हे वारंवार गैरहजर असल्यामुळे आणि गावातील नागरिकांची कामं वेळेवर होत नसल्यानं गावकऱ्यांनी मोठी नाराजी दाखवली आहे. त्यामुळे याकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा बार्शी टाकळीचे गट विकास अधिकारी यांनी पाणी समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देऊन ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा व्यवस्थित पार पाडाव्यात आणि खेडेगावातील पाणी पुरवठा ताबडतोब सुरू करून लोकांना दिलासा द्यावा अशी मागणी देखील या निमित्तानं त्यांनी केली आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.